नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये पावसाचे वातावरण बऱ्याच ठिकाणी निवळले असले तरी देखील पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे, तर कुठे पुन्हा जोर वाढणार तर कुठे हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा तसेच तालुक्यांचा हवामान अंदाज पुढील 5 दिवसाचा बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर बघूया। सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बंडा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पूर्व बाजूला पाऊस जोर जास्त राहील। तर या ठिकाणी बघू शकता बेडशी, रामघाट, चांदगड, आंबोली हा जो परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। जोर जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच महापन, मालवण, वायगणी या ठिकाणी बघितलं असता हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, जोर मात्र कमी राहील। कुडल, कासल, पॉईप या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। कणकवलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर कुणकेश्वरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। दिग्राला, पदगाव, कडगाव, कोल्हापूरच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कडगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुंड, बिद्री तसेच आजरा, नेसारी, आलदळा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील 5 दिवसांमध्ये। राधानगरीकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस राहील, तर पोंडा, गगनबावडा, खारेपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। विजयदुर्ग, वाडापेठ, राजापूर आणि पुरंगड या परिसरामध्ये बघितलं असता हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। लांजाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, तर रायपतनकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। मात्र पूर्व बाजूला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। रत्नागिरी, नेरवा आणि मुलगुंड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। मखजानकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील। हेदवी, गुहागर, मागतामणे या ठिकाणी काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पूर्व बाजूला पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळेल। तसंच या ठिकाणी बघू शकता सानवर्डा, चिपळूण हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तर सातारा जिल्ह्याचे देखील काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। कोयना, पतन, अवर्डे, अरळ, शिशिंगे, सौराट, वसुटपोट, चाकदेव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 5 दिवसांमध्ये आहे। तसेच दादोल, दागाव, खेड, दापोली हा जो परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। तसं या ठिकाणी पाचपंढरी, केलसी, श्रीवर्धन या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही, झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। मात्र मांडणगड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। घोगरे आणि पोलादपूर, महाड, वरंद या परिसरामध्ये देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। महाबळेश्वर, रावडी, वाई, खंडाळा तसेच या ठिकाणी मेदा, देवरा, आद्रकी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। गोरेगावकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। दिवेघर, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही। जिथे, लवासा, सोनापूर, वेल्हे, पुण्याच्या या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। शिरगाव, कोलवण या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तसेच काशी, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाणे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, बऱ्याच ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल, पावसाची शक्यता फार काही नाही। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरवली, खोपोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील। नवी मुंबईकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। नवी मुंबई, उरण, पनवेल, नेरळ आणि कर्जत या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। तसंच मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील। पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण कोरडे राहील, पुढील 5 दिवसांमध्ये पावसाची शक्यता नाही। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। नागपूरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता पावसाची शक्यता आहे पुढच्या 5 दिवसांमध्ये। तर नागपूरमध्ये नागपूर, मौदा, रामटेक, सावनेर या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पाचगाव, हिंगणा, धामणा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। धामणा, दोरली, कमळेश्वर या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। कोंडाली, काटोल या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, जोर मात्र कमी राहील।
सावनेर, उमरी, बडेगाव, बिछवा या परिसरामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा, परशिवनी, कामठी, घोटी, अकोला, रामटेक, असोली, बार्शी तसंच इकडे वाघोली, कामपट्टी हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या 5 दिवसामध्ये आहे। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। भंडारा, चिखली, वार्थी, धर्मापुरी, असोली, कंधारी, तुमसर, तिरोरा, चांगझरी तसंच गोबरवार्थी, निपाणी, दिंडोरी, तिरोडी, काटंगी, वारसिवनी या सर्व लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। तसेच अडियाल, गोथनगाव, उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय। तर गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व बाजूला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। गोंदिया, चांगझरी, तिरोरा, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरीतोळा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। राजेगाव, वारसिवनी, बालाघाट, समनापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या 5 दिवसामध्ये आहे। तेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील। तर गडचिरोलीकडे बघितला असता राजोळी, मार्कासा, देसाईगंज, आरमोरी मध्यम स्वरूपाचा राहील। मुरुमगावकडे जोर थोडा कमी राहील। कापसीकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तसंच गडचिरोली, मूल, चामोर्शी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी जोर कमी राहील। मुलचेरा, टप्पल्ली, भांबरगड, अहेरी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता पुढच्या 5 दिवसामध्ये आहे। तसंच राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगस रोड, भाताडी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। भद्रावतीकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, बिके, चिमूर, वळणी, शिंदेवाही या परिसरामध्ये मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तसेच यवतमाळमध्ये बघितलं असता वणी आणि कायरकडे हलक्या स्वरूपात राहील। पांढरकवडा, पेंढारी तसेच या ठिकाणी परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। पतनबुरी, धानोरा, गोमुत्री, कॅप या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचाच राहील। तर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। रुई, जवई, आर्णी, ध्यानी, साखरी आणि दिग्रस या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात। दरवा, लखेडनेर या ठिकाणी काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। तसेच यवतमाळ, कलाम, बाबुळगाव, फलेगाव या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील। उंचावलीचा खेळ बघायला मिळेल। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा, सेलू आणि केलझर, तुळजापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। बारबाडीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो लगतच्या परिसरामध्ये। तसंच हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। उत्तर भागाकडे जामणी, लाडगड, वादोना, तळेगाव, आष्टी, कारंजा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। जोर कमी राहील। आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील। उंचावलीचा खेळ बघायला मिळेल। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढच्या 5 दिवसामध्ये आहे। मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय। तुरळक ठिकाणी या ठिकाणी मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतोय। मोर्शी, अचलपूर, चिखलदरा या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तर अमरावती, चांदूर, मोजरी, मोर्शी, वरुड, नरखेड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी अमरावतीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। तर अकोलामध्ये बघितलं असता अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फार काही नाही। झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पुढच्या 5 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय। बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही। वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल। वाशिममध्ये या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही। मात्र पुसद, दिग्रस, दरवा या परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे। मंगळूरपीर, कारंजा, खेडा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही। तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होईल। शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे वाशिम जिल्ह्यामध्ये। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये वातावरण पुढच्या 5 दिवसामध्ये कोरडे राहील। पावसाची शक्यता फार काही नाही। झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो। शक्यता नाकारता येत नाही। अंशतः ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता फार काही नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही। धुळे जिल्ह्यामध्ये देखील संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता नाही। वातावरण कोरडे बघायला मिळेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पुढील 5 दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही। वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही। अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। तर या ठिकाणी कर्जत, जामखेड या परिसरामध्ये झालाच तर हलक्या स्वरूपात होईल। शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो। बाकी भागाकडे शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। पुणेमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी पुणे, लवासा, सासवड या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतोय। मात्र लोणंद, फलटण, बारामतीकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय। आणि सातारामध्ये मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे।
सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, तसे या ठिकाणी अनुदाह, वडूस, कोरोली, कठाव, निदाल, दैवडी, पुसा, सावेली, उमराज, मायानी या सर्व परिसरामध्ये, कराड, कडेगाव, विटा या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, मेदा, वसुटपोट, सौराट, करळ, शिशिंगेवाडी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. आणि सोलापूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता, इंदापूर, अकलूज, पिलीव या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील. सांगोलीकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. पंढरपूर, माहोळ, इचलगाव, सोलापूर हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता असून अक्कलकोटकडे थोडा जोर जास्त देखील बघायला मिळेल. तर सांगलीमध्ये बघितलं असता मात्र सोलापूरच्या तुलनेत जोर जास्त राहील. मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे. सांगली, मालगाव, देसाई, कुची, नागज, धागलपूर, बेलूर, जत, संख या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जक्राती, तसंच या ठिकाणी किरंगी हा जो परिसर आहे, अथनी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विटा, मायानी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी, विटा, रामपूर, पलूस, तासगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संगरूळ, कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच कोखरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी या ठिकाणी जोर जास्त राहील. जैनवाडी, मुरगुंड, बिद्री, कापसी, गारगोटी, निपाणी, तसंकडे शांकेश्वरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तसेच कडगाव, पदगाव, आजरा, नेसारी, अल्दाला या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये नाही, वातावरण कोरडे राहील. तर बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये नाकारता येत नाही. हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे बीडमध्ये. तर उस्मानाबादमध्ये बघितलं असतं, उस्मानाबादमध्ये कळंब, मासा, तारखेड, बूम या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होईल, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे. येडशी, पेठ, कोंड, खामगाव, उस्मानाबाद, बेलीम या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पुढच्या 5 दिवसांमध्ये तुळजापूर, वैराग, पानगाव, बार्शी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तर लातूरमध्ये लातूर, घाटेगाव, मुरुड, कोंड, भाडा, औसा या ठिकाणी हलक्या स्वरूपात आहे. मात्र किणीथोट, शिरोळ, आनंदपाल, अचोला, आत्रगा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. औरत, शहाजनी, हलसी, भालकी, निलंगा, किलर्णी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसं उदगीर, रावणकोला, वादोना, बुजुर्ग, लातूर रोड, जळकोट, मुखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. आणि परभणी जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तर काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. तर गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. जरीबोरी, जिंतूर, सेलू या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही. झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे. मात्र नांदेडमध्ये बघितलं असता या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. भोकर आणि हिमायतनगर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. बाकी भागाकडे बघितलं असता मुखेड, अर्धापूर, पेटउमरी, बुजुर्ग, लोहा, कंधार, कवठा, नरसी या परिसरामध्ये मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, हलक्या स्वरूपातच देगलूर, रुद्रुड, बांसवाडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात, निजामाबाद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. आणि कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.